नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. मणिबाई गुजराती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण. एका विद्यार्थ्याला मारलं 7 शिक्षकांनी. एका शिक्षकाच्या मुलाला धक्का लागल्याचं कारण. बेलोरा आडगाव मार्गावरील खचणाऱ्या पुलाला प्रशासनाने लावले कठडे. सिटी न्यूजच्या वृत्ताची घेतली दखल. मात्र खचणारा मार्ग कठड्यांना अडेल का? 13व्या वित्त आयोगातून झालेल्या हायड्रोलिक ऑटो खरेदीत 60,94,000चा घोटाळा. तत्कालीन स्थायी समितीचे घेतले पोलिसांनी बयान. 16 जणांची पेशी. इरविनमध्ये काळोख. वीज गेली तर रुग्णांसाठी नाही सोय. औषधांचाही तुटवडा. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मशिनीही बंद. पुढल्या वर्षी गणपती व लक्ष्मीच्या पीओपीच्या मूर्ती नाही बनणार. मनपा आयुक्तांचे सक्त आदेश. या वर्षीपासूनच प्रक्रियेला सुरुवात. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आचार्य देवो भव असं भारतीय संस्कृती सांगते. मात्र मणिबाई गुजराती हायस्कूलमध्ये हे आचार्य एका विद्यार्थ्याच्या जीवावर उठले, तेही 7 शिक्षक. कारण काय तर या विद्यार्थ्याचा एका शिक्षकाच्या मुलाला धक्का लागला. त्याची इतकी भयानक शिक्षा त्याला मिळाली क्षुल्लक गोष्टीसाठी. अंबापेठेतील मणिबाई गुजराती हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याला एकाच वेळी 7 शिक्षकांनी मारपीट केली. आदर्श साहू असं या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्याचं नाव आहे. शाळेतील टावरे सरांच्या मुलाला या विद्यार्थ्याचा धक्का लागला. या कारणावरून एका विद्यार्थ्याला 7 शिक्षकांनी मारहाण केली. देशमुख मॅडम, पंजाबी सर, टावरे सर, पाटील सर, मोहोड सर यांनी या मुलाला मारपीट केली. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. आदर्श साहूचे आईवडील शाळेत पोचले. त्याचे नातेवाईक शाळेत पोचले व या सगळ्या प्रकारावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यावेळी मुख्याध्यापकांनी या प्रकाराबद्दल पालकांची क्षमा मागितली. परंतु केवळ धक्का लागण्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याला 7 शिक्षकांनी मारहाण करावी ही मोठी आश्चर्यजनक बाब आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे गुरु. ज्या शिक्षकांकडून विद्यार्थी विद्यार्जन करतात त्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी आपल्या स्वतःच्या पाल्याप्रमाणे वागणूक ठेवायला पाहिजे. ते सोडून 7 शिक्षकांनी मारहाणीसारखं निंदनीय कृत्य करावं याबाबत सर्वत्र टीका होत आहे. महापालिकेने केलेल्या हायड्रोलिक ऑटो खरेदीत झालेल्या घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. तत्कालीन स्थायी समिती सभापती चेतन पवारसह 16 जणांना कोतवालीत पेश होण्याचे आदेश नगर सचिवांचे होते. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी बयानही नोंदवले. 13व्या वित्त आयोगांतर्गत 3 चाकी हायड्रोलिक ऑटोची खरेदी 20 डिसेंबर 2013 रोजी महानगरपालिकेनं केली. 2,24,000चा ऑटो 4,89,000 रुपयात खरेदी केला गेला. 23 ऑटो खरेदीत 60,94,977 रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झाल्याने तत्कालीन स्थायी समिती सभापती चेतन पवारसह 16 जणांना पेशीचे आदेश नगर सचिवांनी दिले. तर शुक्रवारी पोलिसांनी तत्कालीन स्थायी समिती सभापती व सदस्यांचे बयान नोंदवले. या प्रकरणी तत्कालीन सदस्य प्रदीप दंदे व स्थायी समिती सभापती चेतन पवार यांनी खुलासा केलाय. अमरावती महापालिकेने 2012-13 मध्ये जी हायड्रोलिक ऑटो खरेदी केली त्यात काही घोळ आढळला म्हणून काही अधिकाऱ्यावर मनपा प्रशासनाने गुन्हे दाखल केले. त्या गुन्ह्यात पोलिसांना मदत करावी या भूमिकेतून आम्हाला आज बोलावण्यात आलं व आमचं आज बयान नोंदवून घेतलं. ऑटो खरेदी ही मनपा प्रशासनातर्फे स्थायी समितीकडे तत्कालीन वेळेला विषय आलेला होता. अमरावती शहरामध्ये हायड्रोलिक ऑटोच्या माध्यमातून कचरा उचलणे
हा त्याचा मुख्य हेतू होता. प्रत्येक वार्डात एक ऑटो असावा असं सर्व सदस्यांचं म्हणणं होतं. सदर विषय हा महासभेमध्ये मंजूर झाला. त्यानंतर प्रशासनानं निविदा प्रक्रिया राबवली. निविदेमध्ये 3 निविदाधारकांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये ज्याची निविदा कमी पैशाची होती त्याला मनपा प्रशासनाने मंजुरात दिली. तत्कालीन आयुक्तांनी त्याला मंजुरात दिली आणि त्यानंतर ऑटो खरेदी करावा म्हणून सदर विषय हा स्थायी समितीमध्ये आलेला होता. विभागाकडून श्री तावडे साहेब हे आमच्याकडे सन्मान्य स्थायी समितीचे तत्कालीन सर्व सदस्य यांना हायड्रोलिक ऑटो खरेदीच्या संदर्भात सहकार्य करावं म्हणून आज महानगरपालिकेत आले. आम्ही त्यांना सांगितलं की तो विषय 2012 साली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात आला होता आणि हायड्रोलिक ऑटो खरेदीचा वापर हायड्रोलिक ऑटो खरेदीचा विषय हा प्रशासकीय विषय होता. प्रशासनाकडून आमच्याकडे आला. त्यामध्ये सर्व सदस्यांनी चर्चा केली, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, प्रश्न केले आणि त्यानंतर त्या विषयास मंजुरात देण्यात आली. पोलिसांच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. वडाळी उद्यानाच्या परिसरात एका ओमनी मारुती गाडीने 3 जणांना उडवल्याने एकच गोंधळ उडाला, धावपळ झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गाडी चालक दारू प्यायलेला होता. तिघांना उडवून अखेरीस विजेच्या खांबाला या गाडीने धडक दिली. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळी उद्यानाच्या परिसरात एका मारुती ओमनी चालकाने तिघांना उडवलं. यावेळी रस्त्यावर एकच धावपळ उडाली. 3 जण यात जखमी झाले आहेत. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. पांढऱ्या रंगाची MH15BX 6968 क्रमांकाची मारुती ओमनी वेडीवाकडी रस्त्यावर धावत आली. 2 बाईकसह बसची वाट पाहणाऱ्या शारदा निलेश खारोडे या महिलेला धडक दिली. पोलीस CR व्हॅनचे चालक लक्ष्मण जोशीही यामध्ये जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या व्हॅनचा चालक शेख हरुण असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आम्ही तिथे चहा घेत होतो आणि सडनली ओमनी आली आणि एसटीचा आणि ओमनीचा ऍक्सिडेंट झाला. नंतर बघतो तर माझी गाडी त्याने मागून डायरेक्टली ठोकली आणि गाडी दूर फेकल्या गेली. हा, याची गाडी उभी होती. मी गाडीजवळ उभाच होतो आणि तो आला एकदम फास्ट मध्ये आणि डायरेक्ट अंगावर आणली गाडी. ती एवढी जबरदस्त धडक दिली, मी पडलो, मला माहितीच नाही कुठे पडलो. तर गाडी बघितलं तर मग एकदम भारी नुकसान आणि तो समोर ठोकतच नाही तुला गाड्या. माझ्यासमोर 3 गाड्या समोर त्याने ठोकलं. गुन्हे शाखेने कारवाई करून 377 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. आसरा ते भातकुली मार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. महेंद्र हरिभाऊ ढोरे वय 32, किसन ज्योतिराम वानखडे राहणार भातकुली या दोघांना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं आहे. एका दुचाकीवरून हे दोघंही दारूच्या बाटल्या नेत होते. त्यांच्याकडून दारू व गाडीसह एकूण 44,885 रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय. सुभाष पाटील, जुनेद खान, दीपक दुबे, दीपक श्रीवास आदींनी ही कारवाई केली आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. भोंगळ कारभार व सोयींच्या अभावासाठी नेहमीच चर्चेत असलेल्या इरविनमध्ये औषधांचा अभाव आहे. रुग्णांना बाहेरून औषधं आणावी लागतात. शिवाय सीटी स्कॅन सारख्या अत्यावश्यक मशीनही बंदच आहेत. लाईन गेल्यास इथे जनरेटर देखील नाही. त्यामुळे ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांना अंधारात चाच पडावं लागतं. इरविनमध्ये जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. गरजूंना रुग्णालयातून औषध गोळ्या मिळाल्या पाहिजे याचा इरविनमध्ये अत्यंत तुटवडा आहे. रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करावी लागतात. त्यामुळे कुवत नसलेल्या रुग्णांवर बोजा पडतोय. ICU मधील मशीनही बंद आहेत. तेव्हा रुग्णांना अत्यावश्यक सेवाही पुरेशी मिळत नाही. सीटी स्कॅन मशीनही बंदच आहे, जी अत्यंत चर्चेचा मुद्दा आहे. येथील औषधांच्या तुटवड्याविषयी जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारलं असता सध्या रुग्णांची संख्या जास्त आहे
व जादा औषधासाठी प्रस्ताव टाकलाय, परंतु वरून औषधांची पाठवणी झालेली नाही असं जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितलंय. पावसाळ्यात विविध आजार बळावतात, तेव्हा ही शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागानेच आधीच्या आधी तशी तरतूद करायला पाहिजे, परंतु वेळीच काम करेल ते शासन प्रशासन कसले. महापालिकेच्या विधी अधिकारी पदासाठी शुक्रवारी मुलाखती घेण्यात आल्या. 15 वकिलांनी अर्ज सादर केले होते, त्यांच्या मुलाखती झाल्या. मनपा आयुक्तांनी या मुलाखती घेतल्या आहेत. महापालिकेच्या विधी अधिकारी पदासाठी शुक्रवारी मुलाखती घेण्यात आल्या. 28 जुलै रोजी या मुलाखती होणार होत्या, परंतु काही कारणाने त्या प्रलंबित राहिल्याने 21 ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या. 15 वकिलांनी या पदासाठी अर्ज सादर केलेत. यातून एकाची विधी अधिकारी म्हणून निवड होणार आहे. पुढील वर्षी गणपती व लक्ष्मीच्या मूर्ती फक्त मातीच्याच बनतील असे सक्त आदेश मनपा आयुक्त गुडेवारांचे आहेत. पुढल्या वर्षीपासून पीओपीच्या मूर्ती बनणार नाहीत, यासाठी यावर्षीपासूनच प्रक्रियेला सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलंय. पीओपीच्या मूर्ती या पाण्यात विरघळत नसल्याने प्रदूषणात भर पडते, तेव्हा पुढच्या वर्षीपासून पीओपीच्या मूर्ती बनणार नाहीत असे सक्त आदेश मनपा आयुक्तांचे आहेत. कारण यंदा मूर्तिकारांच्या मूर्ती तयार झाल्या आहेत. पुढल्या वर्षी केवळ मातीच्याच गणपती व लक्ष्मीच्या मूर्ती बनतील, त्यासाठी यावर्षीपासूनच प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं मनपा आयुक्तांनी. आरोबीसाठी मनपा कोट्यावधी रुपये आणणार कुठून असा प्रश्न सारखा विचारला जातोय. यावर मनपा आयुक्तांना विचारलं असता त्यांनी शासनाकडून पैसा मिळणार असल्याचं सांगितलंय. 40 कोटी रुपये शासन देणार आहे. 3 टप्प्यात हा पैसा मिळेल. त्यासाठी मला काहीच करायचं नसून वेळ पडल्यास मी हे काम PWD कडे सोपवून मोकळा होईल असंही त्यांनी म्हटलं. बेलोरा आडगाव मार्गावरील पूल खचत चालला असल्याचं वृत्त सिटी न्यूजने प्रसारित केलं होतं. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने खचणाऱ्या रस्त्यावर नाल्यानजीक तात्पुरते लाकडी कठडे लावले आहेत. बेलोरा आडगाव मार्गावरील नाल्यावरील पूल खचत चालल्याचं वृत्त सिटी न्यूजने प्रसारित केलं होतं. रस्त्याच्या काठावरून वाहन गेल्यास अपघाताची शक्यता वर्तवली होती. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने तात्पुरता उपाय केला असून खचणाऱ्या रस्त्याच्या कडेला कठडे लावले आहेत, जेणेकरून काठावरून वाहनं जाणार नाहीत. तलाठ्याविरोधात शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्याला स्थानबद्ध केलं. विठ्ठलदास उर्फ विजय नरसकार यांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं. जमीन फेरफारात संगनमताने 13 एकर 30 गुंठे जमिनीपैकी 2 हेक्टर 29 आर जमिनीवर हक्क म्हणून कुळाच्या वारसाची नावे 7/12 मध्ये जबरदस्तीने टाकली. यासाठी नरसकर यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत अर्धनग्न आंदोलन प्रस्तावित होतं. फेरफार घोटाळ्यात दोषी तलाठ्यांचं निलंबन करा अशी त्यांची मागणी होती. मात्र पोलिसांनी आंदोलनापूर्वीच त्यांना स्थानबद्ध केलं. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 30 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. मणिबाई गुजराती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण. एका विद्यार्थ्याला मारलं 7 शिक्षकांनी. एका शिक्षकाच्या मुलाला धक्का लागल्याचं कारण. बेलोरा आडगाव मार्गावरील खचणाऱ्या पुलाला प्रशासनाने लावले कठडे.
सिटी न्यूजच्या वृत्ताची घेतली दखल, मात्र खचरणारा मार्ग कठड्यांना अडेल का? 13व्या वित्त आयोगातून झालेल्या हायड्रोलिक ऑटो खरेदीत 60,94,000चा घोटाळा. तत्कालीन स्थायी समितीचे घेतले पोलिसांनी बयान. 16 जणांची पेशी. इरविनमध्ये काळोख, वीज गेली तर रुग्णांसाठी नाही सोय. औषधांचाही तुटवडा, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मशिनीही बंद. पुढल्या वर्षी गणपती व लक्ष्मीच्या पीओपीच्या मूर्ती नाही बनणार, मनपा आयुक्तांचे सक्त आदेश. या वर्षीपासूनच प्रक्रियेला सुरुवात. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.